नमस्कार मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार? तसेच पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता 20 जून 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. पण आता पी.एम. नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार? पी.एम. किसान सन्मान निधी योजनेची ई-के.वाय.सी पण सुरू आहे. जे लाभार्थी ई-के.वाय.सी करणार आहे तेच लाभार्थी पुढील हप्त्यासाठी पात्र राहणार आहेत. त्याच शेतकऱ्यांना पुढील पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे. पण नमो शेतकरी योजनेचं काय? नमो शेतकरी योजनेची ई-के.वाय.सी करावी लागणार आहे का? हप्ता कधी येणार आहे? कोणाला हा हप्ता मिळणार आहे? एक लक्षात घ्या, जे शेतकरी पी.एम. किसान योजनेसाठी पात्र असणार आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पण पात्र असणार आहे. तर नमो शेतकरी योजनेसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची ई-के.वाय.सी करायची गरज नाही, कारण की जे शेतकरी पी.एम. किसान सन्मान निधी योजनेमध्ये के.वाय.सी करतात ते शेतकरी पी.एम. किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहेत. ज्या शेतकऱ्यांना पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो असे शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पण पात्र असणार आहेत. त्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची ई-के.वाय.सी करण्याची गरज नाही. ज्या शेतकऱ्यांना 20 जून 2026 रोजी हप्ता मिळालेला आहे, जे शेतकरी रेग्युलर हप्ता त्यांना मिळत आहे, कोणत्याही प्रकारची त्यांची अडचण नाही, त्यांचा आधार सीडिंग क्लिअर आहे, त्यांची ई-के.वाय.सी कंप्लीट आहे आणि आधार अपडेट आहे, अशा शेतकऱ्यांना पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जे 2,000 रुपये आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे आणि त्यांची ई-के.वाय.सी पण कंप्लीट आहे. अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. ही महत्त्वपूर्ण माहिती होती. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. धन्यवाद.